नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वी गणित सराव संच 32 पाहणार आहोत. धडा 8वा बेजिक राशी व त्यावरील क्रिया. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर या अगोदरची सर्व सराव संच पाहिली नसतील तर आपल्या चॅनलमध्ये इयत्ता 7वी सर्व सराव संच अशी एक प्लेलिस्ट तयार केलेली आहे, ज्यामध्ये तुमच्या वर्गाचे सर्व सराव संच आपण खूपच सोप्या पद्धतीमध्ये सोडवलेले आहेत. ते जर तुम्ही पाहिलं नसेल तर नक्की पहा. चला तर मग सराव संच 32 सोडवायला सुरुवात करूया. सराव संच 32 सोडवण्या अगोदर आपण बेजिक राशी म्हणजे काय किंवा पदे म्हणजे काय हे सगळं जाणून घेऊया, म्हणजे तुम्हाला सराव संच 32 व या धड्यातील सर्व सराव संच सोडवण्यास मदत होईल. इथं पहा 3n अधिक 1 नंतर 3t 2x अधिक 2x अधिक 3y 2l प्लस b या बेजिक राशी आहेत. पहा ह्या सगळ्या बेजिक राशी आहेत. या राशींमध्ये n, t, y, l, b, x ही चले आहेत. पहा आपल्याला गणितामध्ये जेव्हा x, n असं काही चले येतात ह्याला चले म्हणतो आपण आणि यांना संख्या म्हणतो. तर अशाच गणितांना आपण बेजिक राशी असं म्हणतो. आता इथं पहा आयताची परिमिती काय आहे 2l म्हणजे आणि जर आपल्याला पहा कोणत्या पण संख्या आपल्याला एखादी संख्या माहीत नसेल तर आपण त्याला x, l, b असं काही पण मानतो, म्हणजे चल घेतो त्या जागी आणि आपण उत्तर तयार करत असतो. इथं पहा 3x या राशीत 3 हा x या चलाचा सहगुणक आहे. सहगुणक म्हणजे इंग्रजीत त्याला कोइफिशियंट म्हणतात. -15t मध्ये -15 हा t या चलाचा सहगुणक आहे. सहगुणक म्हणजे काय? x ची जी काही किंमत आहे त्या किमतीसोबत 3 ला गुणायचं असतं. समजलं? ज्या राशीत गुणाकार ही एकच क्रिया असते त्या राशीला पद म्हणतात. बेजिक राशी एकपदी असते किंवा अनेक पदांची बेरीज असते. पहा बेजिक राशी एकपद, द्विपद, त्रिपद, चारपद असं अनेक पदांची पण असते, एकपदी पण असते. समजलं? पद म्हणजे काय? तर पद म्हणजे ज्या पदामध्ये गुणाकार असतो. गुणाकार ही एकच क्रिया असते त्याला आपण पद म्हणतो. आता पद तुम्हाला म्हणजे काय हे तुम्हाला चांगलं आपण आता सराव सोडवणार आहोत त्यामध्ये कळणार आहे. इथं पहा 15 वजा x या बेजिक राशीत 2 पदे आहेत. पहा इथं 15 आणि x याच्यामध्ये 2 पदं कसं काय आहेत? 15ला 1 ने गुणलेलं असतं इथं, जे की दिलेलं नसतं. पहा वजा अधिक कोणतीही क्रिया असेल ती 2 क्रिया सोडून बाकीचे 2 जे पदं असतात त्यांना आपण कन्सिडर करायचं आहे इथं. पहा इथं पहिले पद 15 ही संख्या आहे आणि दुसरं 15 ही एक संख्या आहे आणि दुसरे पद वजा x आहे. या पदामध्ये x या चलाचा सहगुणक -1 आहे. पहा सहगुणक म्हणजे काय? तर -1 इथं काहीच नाही म्हणजे किती असतं -1 आणि 1 न गुणलं म्हणजे काय xच येणार आहे. समजलं? ज्या पदांतील चले व त्यांचे घातांक समान असतात त्या पदांना स्वरूप असे सजातीय पदे म्हणतात. समजलं? सजातीय पदे. आता इथं पहा सजातीय पदे ही जी आहेत ती सजातीय पदे, स्वरूप पदे आहेत आणि ही विजातीय पदे आहेत. समजलं? तर ते कसं ओळखायचं सजातीय आणि विजातीय म्हणजे काय? तर पहा इथं चल आणि घातांक समान आहे. म्हणजे पहा इथं एकच चल आहे तर याचा घातांक 1 आहे. घातांक 1 असणं म्हणजे ती संख्या असते. हे आपण गेल्या धड्यामध्ये म्हणजे घातांक या धड्यामध्ये पाहिलं आहे. इथं पण एकच चल आहे आणि घातांक पण 1 आहे. इथं पण सेम आहे आणि इथं पहा 2 चले आहेत आणि घातांक पण 2 आहे. इथं पण 2 चले आहेत. तसं इथं इथं विजातीय पदामध्ये आहे का? पहा इथं 2 चले आहेत परंतु घातांक 2 आहे का? नाही. इथे एकच चल आहे तरी 2 घातांक आहे. इथं 3 चले आहेत, घातांक 3 आहे का? नाही. इथं पण घातांक आणि चल वेगवेगळा असल्यावर त्याला विजातीय पद म्हणायचं आणि घातांक आणि चल ही एकच असलं तर त्याला सजातीय म्हणायचं. हे तुम्हाला समजलं? आता आपण इथं पाहणार आहोत सराव संच 32. आता तुम्हाला बेजिक राशीबद्दल थोडंफार आयडिया आली असेल की बेजिक राशी म्हणजे काय, चले म्हणजे काय, पदं म्हणजे काय. तर आता आपण सराव संच 32 सोडवूया. खालील राशींचे पदांच्या संख्येवरून एक पद राशी, द्विपद राशी इत्यादी प्रकारे वर्गीकरण करा.
त्यासाठी आपल्याला असं वहीमध्ये आपल्या वर्गीकरण करून घ्यायचं आहे. एकपद राशी, द्विपद राशी, त्रिपद राशी आणि बहुपद राशी अशा 4 पदी आपल्याला प्रकारे वर्गीकरण करायचं आहे. समजलं? असं तुम्हाला उत्तरामध्ये उकल जे असते त्यामध्ये लिहून घ्यायचं आहे आणि याच्या पुढं एक राशीचं वर्गीकरण करून बरोबर कोणती राशी आहे ते लिहायचं आहे. आता वरी पहा. पहिली जी राशी आहे ते एकपदी राशी आहे. पहा इथे एकच क्रिया आहे 7 गुणिले x तर ही एकच पद आहे. तर पहिली जी आहे ते एकपदी राशी या गटामध्ये येते. तर 1 नंबर टाका इथं आणि 7x असं लिहा. दुसरं पहा इथं 2 आहेत. म्हणजे इथं एक गुणाकाराची क्रिया होते, इथं एक होते आणि मध्ये वजाबाकीची क्रिया होते. तर इथं 2 पदं तयार होतात. 5y 7z. तर इथं दुसरं जे आहे ते द्विपदीमध्ये येतं. 5y वजा 7z. ही द्विपदीय राशी आहे. आता तिसऱ्यामध्ये पहा 1, 2, 3 पदं आहेत. कसं तर पहा इथं पण गुणाकार आणि इथं गुणाकार आहेत. कसं पहा इथं वजा 1 असतं जे की आपल्याला अदृश्य असतं आणि वजा 1 गुणिले 11 ही एक क्रिया होते. गुणाकाराची क्रिया इथं पण होते, इथं पण होते, इथं पण होते. हे 3 त्रिपदी राशी आहे. ती त्रिपदी राशीमध्ये लिहून घ्यायचं आहे. गणित क्रमांक 3 हे त्रिपदी राशी आहे. 3x चा घातांक वजा 5x चा वर्ग वजा 11. पुढची संख्या कोणती आहे? 1 वजा 8 1 वजा 8a वजा 7a चा वर्ग ही बहुपदीय राशी आहे. 1 2 3 4 वरीय राशी ही 3 पेक्षा वरी तर बहुपदीय राशी आहे. ती आपण बहुपदीय राशीमध्ये लिहून घ्यायची आहे. 1 वजा 8a वजा 7a चा वर्ग वजा 7a चा वर्ग ही आपली वर्ग नाही घातांक आहे. ही आपली बहुपदीय राशी आहे. पुढे गणित क्रमांक 5 5m वजा 3 पहा राशी कशी ओळखायची तर ही जी क्रिया दिलेली असते वजाबाकी किंवा बेरीज ही क्रिया सोडून म्हणजे असं पहा इथं 1 2 2 दिलेत ना तसं इथं 1 दिलंय इथं 4 1 2 3 इथं वजाबाकी आणि बेरीज ह्या जी क्रिया आहेत या क्रियामध्ये किती संख्येमध्ये आहेत तेवढ्या संख्या आपण बनवायचं आहे. तेवढ्या संख्या आपल्याला मेजायच्या आहेत. सोप्पं आहे. तर पहा इथं 5वं जे गणित आहे ते त्यामध्ये आपल्याला 2 दिसत आहेत संख्या आणि एकच वजाबाकीची क्रिया आहे. तर इथं 2 आपल्याला ही द्विपदीय राशी आहे. तर द्विपदीय राशीमध्ये लिहा गणित क्रमांक 5 द्विपदीय राशी 5m वजा 3. आता गणित क्रमांक 6 एकच आहे इथं. तरी एकच क्रिया आहे. तर इथे एकपदीय राशी आहे ही. गणित क्रमांक 6 ही एकपदीय राशी आहे आणि ही तर पण एकपदी राशी आहे. VII 4. आता ही किती पदी आहे? ही त्रिपदी राशी आहे. 1 2 3. त्रिपदी राशीमध्ये लिहा VII टाका. गणित क्रमांक 8 3y वर्ग वजा 7y अधिक 5. पहा हे झालं आपलं सराव संच 32. खूप सोप्पा आहे. खूप सोप्पा सराव संच होता. तुम्हाला यामध्ये काही अडचण येत असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि पुढच्या सराव संचमध्ये आपण बैजिक राशींची बेरीज पाहणार आहोत जे की खूप सोप्पा आहे. ते सोप्या पद्धतीत आपण शिकणार आहोत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.